या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती। चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती। हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती। फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर रंगांचा उघडून डिजिटल यामध्ये आहे 5000 सदाबहार आणि काही बरोबर आहे का? बघ नाव राहील तुझा काका 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 तुझं तू खा ना मस्त घे ना काहीतरी बोला काहीतरी मनातलं बोलून टाका ना आधी काका आपल्या डिपार्टमेंटचे एचओडी विकास शर्मा साहेब, मेयर साहेब, पराग साहेब, त्यानंतर अरुण पाटील साहेब, अरविंद पाटील, अविनाश जाधव, आज आपल्या कुटुंबातून आपले कर्मचारी आनंद इंदुलकर हे सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवानिवृत्त होत असताना आपण त्यांच्या आपल्या डिपार्टमेंट कडून एक छोटेखानी असा एक सत्कार ठेवलेला आहे आणि त्यांनी आपल्या कंपनीसाठी जवळजवळ 36 वर्ष काम करून योगदान दिलेलं आहे आणि त्यांचं हे योगदान भरपूर काही आपल्याला शिकून जातं। त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शनही खूप मिळालं। आपण ज्या ज्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या, ज्या माहीत नव्हत्या, त्या त्यांच्याकडून आपण शिकून घेतल्या। त्यांनी वेळोवेळी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं। असंच मार्गदर्शन याही पुढे आम्हाला होत राहावं त्यांच्याकडून आणि त्यांचा येणारा भविष्यकाळ हा उज्ज्वल, निरोगी आणि यश संपत्ति त्यांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे मी 2 शब्द समझे। पहले सबको मेरा नमस्कार। आज इंदुलकर जी का रिटायरमेंट समारोह हम लोग यहाँ पे आए हैं। तो सबसे पहले 36 साल का जो सर्विस है ना, बहुत लंबा सर्विस होता है। शायद यहाँ से आधे लोग तो हैं उनका एज ग्रुप 36 साल है, उनका उम्र 36 साल है और दादा अपना जो 36 साल है और अति महत्व 36 साल है ये कंपनी के लिए दिए हैं। शायद 36 साल पहले ये कंपनी जो कंडीशन में थी या जो स्टेट में थी, और उन्होंने शायद 8 या 10 चेंजेस या जनरेशन चेंज अपने करियर में निश्चय देखा होगा।
मतलब जब वो आए थे तो जो लोग थे, और उसका 8 या 10 बार लोगों का परिवर्तन, बहुत सारे लोग नए आए गए उन्होंने, लेकिन हर बार अपने आप को अपलिफ्ट करते हुए, और इतना शांत स्वभाव से काम करते हैं। मैं जब यहाँ पे साल भर पहले आया ना, मेरे को कुछ लोग को चेहरा देख के भी बहुत अच्छा लगता था, उनमें से इंदुलकर जी एक है। एक अलग सा चार्म है उनका चेहरा में, 36 साल काम करने के बाद भी इतना चार्म, इतना शांत स्वभाव, इतना सुंदर से बात करने का तरीका, तो बहुत ही मैं उनसे मतलब इंस्पायर हुआ और बहुत अच्छा लगा मुझे वो देख के। नो डाउट 36 साल का सर्विस करने के बाद मेरा तो एक ही उनसे रिक्वेस्ट रहेगा, आग्रह रहेगा कि और 15-20 साल कहीं ना कहीं एंगेज होके रहें, कहीं ना कहीं अपना काम को, देखिए हिंडाल्को एक पार्ट है, उसको छोड़ के भी और बहुत सारा है, घर में भी कुछ है, तो काम हमेशा करते रहिए, क्योंकि जहां आप काम करते रहेंगे ना, अपने आप को एंगेज रखेंगे, अपना फिजिकल फिटनेस रहेगा, तो आपका वो जो है 100% मैं बोलता हूं, ये 36 की जगह 50 वाले में फिर से हम लोग जाएं, ये सारे ग्रुप 50 साल आज काम करने बोल के फिर से सेलिब्रेट करेंगे कहीं पे, शायद यहां ना हो कहीं और हो, बट वो डेफिनेटली करेंगे। तो मेरा उनसे रिक्वेस्ट रहेगा, मेरा आग्रह रहेगा कि यही काम करने का जज्बा और यही शांत स्वभाव से करते रहे। अभी तो घर में भी बहुत लोग होंगे, वहां पे एक अलग ही चार्म होगा। दूसरा एक और क्या होता है कि जहां हम काम करने आते हैं, एक 8 घंटा 10 घंटा, मतलब सुबह सुबह होता है कि आज या 7 बजे ड्यूटी है, 5 बजे से उठना है, गाड़ी पकड़ के जाना है। कल सुबह से शायद वो थोड़ा चेंज हो जाएगा शेड्यूल, और ये चेंज ना थोड़ा कहीं ना कहीं बहुत इंपॉर्टेंट रहता है, बहुत इंपॉर्टेंट फेज रहता है। अगला जो 1 महीना है ना, मेरा रिक्वेस्ट रहेगा 1-8 महीना थोड़ा बहुत सारा एंगेजिंग चीजें के लिए, उससे क्या होगा, वो माइंड फ्री हो जाएगा। मतलब सुबह जो 7 बजे अभी होगा 7-8 बार ऐसा हो जाएगा कि सुबह उठ के चलना है, फिर पता चलेगा नहीं नहीं अभी तो नहीं जाना है बोल के। बहुत इंपॉर्टेंट चीज है, मतलब इमोशनल चीज भी है, मतलब सुन के भी कैसा लग रहा है। तो उस चीज को करने के लिए ना हमेशा दोस्तों यारों से, और आपको तो क्लियरली बता रहा हूं, आप कभी भी मन करे, जब मन करे आप प्लान में आइए, आप आराम से आइए, इधर बैठिए, बात करिए हमसे, हम सब इधर ही हैं। जब मन करे, आपका गाइडेंस हमेशा रहेगा तो बहुत अच्छा है, कभी भी आ सकते हैं इधर, आइए सबके साथ मिलिए जुलिए, तो ये बहुत अच्छा लगेगा हमको भी। और सेहत का, हेल्थ का बहुत ख्याल रखिए, आगे चल के ये भी बहुत इंपॉर्टेंट रहेगी। तो मेरा भगवान से प्रार्थना है कि इसी तरह खुशी से ही आपका आगे और बहुत लंबा टीनियर चले, यही कहके मैं अपना यही अभिभाषण समाप्त करता हूं। धन्यवाद। दादांसोबत मी 2015 पासून असोसिएटेड आहे, आणि मी सगळ्यांना बोलत नाही आहे, पण सगळ्यात ये रिमेल का, मैं जो बोल रहा हूँ, रिमेल का सबसे सिंसियर आदमी जो होगा तो दादा ही है। एक्चुअली इनसे मैं बहुत कुछ सीखा हूँ, यहाँ तक कि मैं जब रिमेल में आया था, लॉन्डर प्रिपरेशन से लेके, इन्होंने ही मुझे सबसे पहला ट्रेनिंग जो दिया था, रिमेल क्या होता है, तो इन्होंने ही दिया था। और इनकी आदतों के बारे में तो कुछ बोलना ही, मैं कुछ बोलूं वही बहुत कम है। तो उनकी सिंसियरिटी और उनका नॉलेज, इन डेप्थ नॉलेज ऑफ रिमेल जो है वो बहुत सही है। और मुझे ये लगता है कि ये नॉलेज जो है ना, जैसे आपने बोला था कि यहाँ पे सबके साथ शेयर करते रहना चाहिए, चाहे तो यहाँ पे आके बैठे हो, बट सबके साथ जो भी नॉलेज है वो शेयर करते रहो, तो ये आपका भी टाइम कटेगा। मराठी में एक ना एक ये है, थांबला तो संपला। इसका मतलब ये है कि अगर आप रुक गए तो आप खत्म हो जाओगे। तो रुकना नहीं है, आपको चलना है, आगे चलना है, आगे जब तक चलना है चलता ही रहेगा, और उसके कारण आपका हेल्थ भी सही रहेगा और बाकी सब चीजें सही रहेगी। दूसरी चीज, जैसे बोला था कि आपका जो 1-2 महीने का फेज जो रहेगा वो थोड़ा सा डिफिकल्ट रहेगा, उसमें आपको थोड़ा सा, आपको खुद का मनोबल जो है वो आपको स्ट्रॉन्ग करना है। बट ऐसा कुछ नहीं, आप कभी भी आके इधर किसी को भी फोन करो, अगर कुछ नहीं हुआ ना तो अन्ना के टपरी पे आ जाओ, कोई ना कोई आ ही जाएगा। आपके लिए हाँ, होता है तो मैं आपको गेट पे रिसीव करने आऊंगा। बिल्कुल बिल्कुल। तो विश यू ऑल द बेस्ट। हम भेटत राहू। आनंद इंदुलकर आणि जमलेले माझे सगळे कामगार बंधू, आनंदचा आणि माझा तसा बराच जुना परिचय आहे, आणि स्पेशली सांगायचं म्हणजे माझा थोडा तापट स्वभाव आणि आनंद एकदम शांत स्वभाव, आणि आमच्या शिप मध्ये कधी साहेबांबरोबर वगैरे वाद झाला तर मी पुढे असायचो वाद करण्यात,
तेव्हा नंतर मला दाबणारा व्यक्ती आनंद होता की एवढा ओव्हर रिॲक्ट व्हायचं नाही. आणि बऱ्याच गोष्टी सांगायचं म्हणजे ओव्हरऑल कधी ड्रॉप फेल झाला किंवा इन्सिडेंट झाला. आमच्या शिपला जास्त इन्सिडेंट झालेले होते आणि त्यावेळेला तो सांगायचा की मी आहे, तुम्ही चालू करा, मी तुमच्या सोबत आहे. पण आज तो आपल्यातनं रिटायर्ड होतोय. एवढं आजचे सत्कार मूर्ती आपल्या डिपार्टमेंटचे सगळ्यांचेच काका. म्हणजे असं नाही की त्यांना कोण म्हणजे बहुतेक आता नवीन पोरं आम्ही सगळेजण आम्ही काकाच बोलतो. त्यांच्याकडे एवढा अनुभव आहे का खूप मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि आज आपल्याला एक खंत अशी आहे का तो अनुभव थोडा आपल्यातून कमी होणार आहे. पण आनंद पण असा आहे का त्यांनी जे 36 वर्षीचं काम केलंय खूप चांगलं त्यांनी काम केलं. त्यांनी चांगला सपोर्ट केला आम्हाला. त्यांनी चांगला सपोर्ट केलाय त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये. कास्टिंग असो हार्ड आला आम्हाला समजत नसेल तर आम्ही काकाला विचारायचो काका काय करायचं. तर काका आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत होता का असं करा तसं करा, कोणाशी बोलताना कसं बोलायचं काय करायचं. म्हणजे काकाच्या गोष्टी खूप छान आहेत. शिकण्याचं बरंच होतं काकाकडे आणि काकाने खूप द्यायचा प्रयत्न केला आम्हाला. आता काका जर रिटायरमेंट होत असले तरी आम्ही तर काकाला काय सोडणार नाही. आपल्या काही गोष्टी असतील आपले काही इव्हेंट असतील तर आपण त्यामध्ये काकाला प्रत्येक इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं. कारण त्यामध्ये ते काका सुद्धा बरं वाटेल. कारण काका पण आपल्याला खूप जोडलेले आहेत. एवढी वर्ष त्यांनी सर्व्हिस केले. त्यामुळे बहुतेक वेळा असं होतं की एकदा माणूस रिटायर झाला का तो निघूनच जातो. मग त्याला परत कंपनीमध्ये परत कधी तो आला तर त्याला गेटवरती थांबावं लागतं. मग ते गेट पास घ्या वगैरे. तर मला तुमच्याकडे पण एक रिक्वेस्ट आहे का अशा गोष्टी कधी आपल्या माणसासोबत होऊन देऊ नका परत. जर कधी आपली जर इनकेस माणसं आपल्याकडे आली तर त्यांना चांगलं रिॲक्ट करा. त्यांना लवकरात लवकर आपल्या आतमध्ये कसं घेता येईल काय रूल असतील त्या रूल प्रमाणे सगळं करा. आणि त्यांची इच्छा असेल तर इच्छाप्रमाणे करा. म्हणजे त्यांना पण ते बरं वाटेल. आणि नेहमी त्यांना आपल्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवायचे प्रयत्न करा जेणेकरून त्याला बरं वाटेल का ते आपल्याशी नेहमी जोडले जातील. आता आपल्या पिकनिक वगैरे असतात तर त्यांना आपण त्यावेळी प्रत्येकी बोलवायचा प्रयत्न करूया. कागज नाही येऊन आपले जे काही रिटायर होतील सगळे लोक तर सगळ्या लोकांना आपण बोलवायचा प्रयत्न करूया जेणेकरून ते आपल्याशी कनेक्ट होतील. आता काही जास्त बोलत नाही कारण बरेच बोलायचे पण ऐकायचं मनातून घाबरल्या की जराशे कसं बोलू. पण एकदा बोलायची सुरुवात केली की बोलतात शब्द निघतात. काय काही इमोशनल होतात. आता हे जर खरंच खूप घट्ट नातं होतं एकदम इमोशनल झाले. इकडे हे पण इमोशनल झाले. हे वरून समजतं का आपल्या डिपार्टमेंटला आपला कामगार किती एकमेकांशी कनेक्ट झालेला आहे. कारण जर जाताना दुःख पण खूप होते. पण ठीक आहे ही काय नियमच आहे का आपलं झालं का सगळ्यांनी रिटायरमेंट घ्यावी लागणारच आहे. त्यामुळे काकाने पाहत ह्याच्या पुढचं आयुष्य काकाने चांगलं वॉकिंग वगैरे करावं जॉगिंग करावी शरीराला चांगलं जपा तुम्ही काका. आणि पुढे काही अडी अडचण आली तर आम्ही सगळेजण आहोतच. तुम्ही बिंदास न लाजता न घाबरता बिंदास कोणालाही फोन करा कधीही फोन करा काय रात्री कधीही फोन करा आम्ही तुमच्याकडे कधीही अवेलेबल असू. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय जय महाराज. आणि सगळे मान्यवर आणि आपले सगळे मित्र. काकांचा एक स्वभाव आहे की ते कोणाशी भांडलं नाही अजूनपर्यंत. म्हणजे काय झालं ते एकदम सिंपल भाषेमध्ये सगळ्यांशी बोलायचे आणि एकदम फ्रँकली सांगायचे. आता आमच्या त्याच्यामध्ये बरंच गॅप आहे. म्हणजे माझा जे एज आहे ना ते 26 झाले पण कधी वाटलं नाही का एवढा म्हणजे असा गॅप आहे तो. ठीक आहे काका तुम्हाला पुढच्या लाईफसाठी शुभेच्छा. मैंने नया ज्वाइन किया था तो मैं जितने भी एम्प्लॉइज हैं अपने टीम मेंबर्स जितने भी हैं सब दादा लोग से पर्सनली मिलता था. तो दादा ने मेरे को एक चीज फोटो दिखाया था 1997 में कैसे कास्टिंग करते हैं. और दादा ने मेरे को फर्स्ट टाइम फोटो दिखाया था. वो फोटो मेरे पास भी है. मतलब किस टाइम से लेके हम कहां तक पहुंचे वो एक एग्जाम्पल है. इज द वन ऑफ द मेन विटनेस ऑफ दैट. मतलब वो एक ही विटनेस है. मतलब मेन विटनेस है कि कुछ रिटायर्ड हो रहे हैं कुछ जा रहे हैं. तो ये चीज हमको एक चीज छवि दिखाएगी कि हम लोग ये स्थिति में थे अभी यहाँ पे लेके आए. तो उनसे मैं पूछा ये जो जर्नी आप लोग कर रहे हो एक 97 से ये लेके आज 2024 हो गया हम क्या देखना चाहते हो और आप लाइफ कैसे देखना चाहते हो. आपका पर्सनल लाइफ कैसे हैम्पर हो रहा है कि कैसे दे रहे हो कि प्रोडक्शन में क्या हो रहा है क्या आपको नहीं हो रहा है. ये लोग से सबसे मैं हमेशा सीखने की कोशिश करता हूँ और पूछता भी हूँ कि क्या आप कर सकते हैं बेटर वे में हम लोग का काम ना लगे काम मजा आए. उसी हिसाब से हमेशा दादा लोग मेरे को बहुत सपोर्ट किए. दादा का कंट्रीब्यूशन भी बहुत रहा है. पार्टी के दिन दिसंबर 25 के दिन दादा ने बाकी सब एंजॉय करेंगे बोल के दादा ने सेकंड शीट में रह के ये किया. उनके लिए ये भी उनका कंट्रीब्यूशन. उससे क्या होता है एक जो बड़े होते हैं ना पेरेंट्स उनका छाया रेस्पॉन्सिबिलिटी नहीं चलो मैं हूं आप लोग एंजॉय करो. ये जो होता है ना बहुत कम ही लोगों में होता है.
पूरा सच्चाई बता रहा हूँ। बहुत कम ही लोग, हमको सबको इच्छा होता है हम पार्टी में जाए जाए, लेकिन दादा बोला मैं सीनियर हूँ, चलो आप लोग एंजॉय करो, मैं हूँ। ये वो कहता है फादर, जैसे घर में एक फादर होता है ना कि बोलते हैं कि आप लोग एंजॉय करो, मैं पीछे रहता हूँ। ये हमारा एक बैकबोन है, रहेंगे हमेशा। मैं दादा को हमेशा पूछता हूँ क्या करेंगे, आपको कैसा लग रहा है, प्रोडक्शन बढ़ा रहे हैं कि ये कर रहे हैं क्या नहीं। ये दादा और ये दादा बोलते हैं कि हमेशा आप बुलाएंगे हमको, हम आएंगे, हमको देखना चाहता है कि आप इसको कहाँ लेके जा रहे हो। मुलिक दादा भी हमको हमेशा बोलते हैं आप जरूर हमको ये करिए। मतलब जरूर आपको, मैं जब तक रहूंगा यहाँ पे कि जो भी करूंगा आप लोग के लिए एक छवि बनाए। फिर सोचा दादा रिटायर हो रहे हैं, मैं अपना करियर में दादा को कैसे याद रखूं कि बाकी लोग कैसे याद रखें। तो मेरे मन में एक सोच आया, तो मैंने अमित जी से भी बात किया, अरुण जी से भी बात किया। मेरे मन में एक चीज आ रहा है कि मैं दादा के लिए कुछ बना के एक से कुछ जगह लगाए कि दादा को सब याद करें कि दादा का जो कंट्रीब्यूशन है रीमेल्ट के लिए पर्टिकुलरली क्या लेके किए हैं और क्या लेके हमको हैंडओवर किए हैं, उसी के लिए मैं दादा के लिए ये, इसीलिए मेरा सोच जो था मैं दादा के लिए ये लेके स्टार्ट किया। और दादा थैंक यू सो मच। और आपको हर पार्टी में, हर कंट्रीब्यूशन में, हर चीज में जो रीमेल्ट के लिए जब भी रहेगा हम टीम के साथ आपको जरूर करेंगे। आप आइए, हमको बहुत अच्छा लगेगा। थँक यू। मी इथून चाललोय, उद्यापासून ड्युटीवर नाही, त्याचं वाईट नाही वाटत, वाईट वाटतंय तुमच्याबरोबर जे क्षण गुमावलेत त्याचं निश्चित आठवण आहे। खूप वर्ष सर्व्हिस केली, माझ्या बरोबर शिकलेले आज कतार इमानला काम करतायत, चांगले आहेत, चांगल्या स्थितीत आहेत, पण ते आल्यानंतर सुद्धा आम्हाला कॉल करून बोलून घेतात। हा, हे मोठं आहे। आणि माझ्याकडून तुम्हाला काय दुखवलं गेलं असं तर मला क्षमा करा। आणि मी जास्त बोलत नाही आता। धन्यवाद। चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती, फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर। रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली, रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा। सर नाही आहेत, युनियन प्रेसिडेंट मिस्टर दीपक कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावे। डिपार्टमेंटचे विकास मिश्रा सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावे। धन्यवाद। तर आपण कंपनीतर्फे सत्कारासाठी मी शुभंकर सरांना विनंती करतो की त्यांना गणेश मूर्ती आणि स्वीट बॉक्स द्या। युनियन प्रेसिडेंट दीपक कदम यांना विनंती करतो की त्यांना बुके द्यावा।
युनियन व्हाईस प्रेसिडेंट नितीन चोनकर यांना विनंती करतो की त्यांना स्वीट बॉक्स द्यावा. मी युनियन सेक्रेटरी श्री संदीप खानापूर यांना विनंती करतो की त्यांना 10,000चा चेक द्यावा. आता डिपार्टमेंट मार्फत सत्कार. मी राकेश नाईक आणि शेखर पाटील यांना विनंती करतो की डिपार्टमेंट मार्फत व्हिडिओ द्यावे त्यांना. मी संजय कोंदळे आणि दिलीप शृंगारपूर यांना विनंती करतो की डिपार्टमेंट मार्फत त्यांना भेटवस्तू द्यावी. मी अरुण पाटील आणि निलेश खांडगे यांना विनंती करतो. मी दीपक कदम यांना विनंती करतो की सोसायटी मार्फत त्यांना भेटवस्तू द्यावी. आज आपल्याकडे अश्विनी इंदुरकर जे आलेले आहेत, तर मी सुजाता काम केलं त्यांनी. तसेच ते युनियनचे चांगले आमचे म्हणजे आता आम्ही संघटना आमची एक असली तरी आमच्या पॅनलसाठी ते भरपूर महत्वाचे होते आणि त्यांचा अनुभव ते शेअर करायचे. न्यू रिमेंटचे एचओडी विकास मिश्रा, मेयर साहेब आणि युनियन प्रेसिडेंट दीपक कदम साहेब आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे बंधू इथे आलेले आहेत, त्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. आणि माझे कामगार बंधू आणि भगिनी, आजचे उत्सव मूर्ती आनंद इंदुलकर, व्यासपीठावर मान्यवर, त्यांचं कुटुंब आणि कामगार बंधू भगिनी. आनंद इंदुलकर बोललं तर पहिल्यापासून आमचे दोघांचे चांगले संबंध, कारण ते धरणा कॅम्प त्या गावी राहायचे, त्यामुळे प्रत्येक वेळी एक भावनिक नातं असायचं. कारण मी भोट कॅम्पचा, ते धरणा कॅम्प. आणि जेव्हा इथे कामाला लागलो तेव्हा आनंद इंदुलकर, बाबा आपला माणूस लागला आहे, म्हणजे एक ती आपलं कोणतरी माणूस लागले बाबा घोटक्यांचं, आपुलकी असते, ती आपुलकीनी माझी विचारपूस करायची, बाबा नवीन नवीन माणूस लागला आपल्या. आणि आनंद इंदुलकराबद्दल बोलायचं तर प्रत्येक वेळी कधी तुमचं कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा हे आता इलेक्शन असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या, कधी असं बघितलं नाही की बाबा हेवे दावे करताना किंवा काय करताना. म्हणजे त्यांचा एक स्वभाव, आज प्रत्येकाने सांगितलं की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हे तुमचे अश्रू कधी येतात? सहजासहजी कुणाच्या डोळ्यातला अश्रू निघत नाही. अश्रू निघायसाठी आपल्याला पण काहीतरी करावं लागतं आणि तेव्हा ती आपल्याला पोचपावती मिळते. आज त्यांनी आपल्या कष्टाने आपल्या डिपार्टमेंटला, खरोखर आज नवीन पिढी आहे तिथे, नवीन पिढीला तेव्हा एक सिनियर माणूस नवीन पोरांजवळ जेव्हा मॅच होतो तेव्हा समजायचं की त्या माणसामध्ये काहीतरी गुणवत्ता आहे, त्याशिवाय ही गोष्ट सहजासहजी होत नाही. आणि असं करत असताना जुना रिमेड असेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, काही नवीन पोरांना माहिती नसेल, त्या डिपार्टमेंटमध्ये ते बंद झाल्यानंतर की एक 10 लोक आपली त्या डिपार्टमेंटमध्ये गेली, न्यू डिपार्टमेंटमध्ये. त्याच्यामध्ये आनंद इंदुलकर. अशी प्रत्येक वेळी कंपनीची जेव्हा अडचण असेल तेव्हा ही उभी राहणारी माणसं, जसं की आता रामाने सांगितलं की आमच्या इंजिनचे हे आधारस्तंभ. तर इंजिन चालवत असताना इंजिन लीडर समोर असतात, पण त्याच्या पाठीमागं जे पाठबळ लागतं ते पाठबळ ह्या लोकांकडूनच मिळत असतं की बाबा काय करायला पाहिजे. कारण आपण इंजिन चालवत असतो, पण आतमध्ये जे लोक असतात त्यांना जास्त समजत असतं की काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. या आयडिया आपल्याला त्याच्याकडनं येत असतात आणि आपले जे सपोर्टर असतात ते आपल्याला वेळोवेळी ह्या आयडिया देत असतात.
ते खरे आधारस्तंभ असतात आपले. कारण शेवटी कामगार युनियन एका झेंड्याखाली आम्ही काम करतो, सगळे एकत्र आहे, 2 ग्रुप वगैरे 2 हे सगळं बाजूला राहिलं, पण शेवटी युनियन ही कामगारांचं भलं कसं होईल त्यातनं प्रत्येक जण आपलं सजेशन देत असतो. आणि वारंवार त्यांची संवाद, ते आपले पिकनिक असू द्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी कसं राहायचं, त्यांचं नाव आनंद आहे, तसंच आहे की आनंदी कसं राहायचं हे त्यांच्याकडनं शिकावं. पिकनिक असो, पिकनिक प्रमाणे लहान मुलांबरोबर मोठ्या ह्याच्याबरोबर पूर्ण एन्जॉय करायचं. तसंच आता आपण बोलतो की हे मध्यंतर आहे त्यांचं, म्हणजे बोलतो ना की हे मध्यंतर आहे, अजून बरोबर आपण आपल्या कुटुंबाला वेळ दिलेला नसतो. कारण शेवटी प्रत्येकाची ती एक ओढ असते की बाबा नाही आपल्या कुटुंबासाठी आपल्याला भरपूर काहीतरी करायचंय, त्या उद्देशाने आपण ती मेहनत घेत असतो आणि त्यातनं आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला मिळत नाही. पण आता हे तुम्ही दोघांनी या कुटुंबाला वेळ द्यायला तुला चांगली संधी आहे, त्या संधीचं चांगलं सोनं कर आणि तुझ्या पुढे फ्युचरमध्ये काय करायचं हे आयोजन मला वाटतं मागे आपली चर्चा झाली होती तेव्हा की पुढं काय ना काहीतरी करत राहा, कारण त्यामुळे आपलं शरीर चांगलं राहतं. आणि अशा ह्याच्यामध्ये की आज रिमेंट एक चांगल्या पोझिशनमध्ये आहे, चांगलं रेकॉर्ड आहे, त्याच्यामध्ये ह्या लोकांचं महत्त्वाचा वाटा आहे. कारण मागच्या महिन्यामध्ये पण रेकॉर्ड झालं, त्या रेकॉर्डमध्ये ह्या लोकांचा पुढाकार असतो तेव्हा ह्या गोष्ट घडतात. आणि ही जी टीम आहे, टीम अशीच पुढे जात असते की आपल्या ज्युनियर असतात ते आपल्याकडनं शिकत असतात. आणि असं मार्गदर्शन आज मला वाटतं आपल्यातनं निवृत्त होतंय, उद्यापासून नसणार आहे. पण त्यांनी जे कंपनीसाठी किंवा नवीन येणाऱ्या पिढीसाठी जे शिकवलं असेल ते नक्कीच आपल्या कारखान्यासाठी, जशी आता त्यांनी 37 वर्ष काढली, जशी आपली कंपनी 53 वर्ष इथं अस्तित्वात आहे, तशीच पुढे 50 वर्ष अजून कशी राहील याची काळजी प्रत्येकाने घ्यायची. आणि आपण असंच आपल्या लोकांना आपण आपल्याकडचं असलेलं ज्ञान देत राहू आणि पुढे अशी कंपनीची भरभराट करू. त्याबरोबर तुमच्या सगळ्यांची पण भरभराट हो, त्याच्या आयुष्यामध्ये पुढचे क्षण त्याला आनंददायी जावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं. जसं आरोग्य तेवढं चांगलं राहील. मध्ये त्याच्यावर एक प्रॉब्लेम आला होता, डोळ्याचा प्रॉब्लेम झाला होता, त्यावेळी पण व्यवस्थित ते हँडल झालं. कंपनीने पण चांगल्या रीतीने, युनियन असेल युनियनने पण चांगल्या रीतीने सगळं हँडल केलं आणि त्याच्यातून तो चांगल्या सुखरूप परतही झाला. की असे संकट येतात पण त्या संकटावर मात करून जो पुढे जातो तोच यशस्वी होतो. आणि मला वाटतं ते आता यशस्वीरित्या आपलं सर्व्हिस संपवत आहे. त्यांना माझ्याकडनं, माझ्या युनियनकडनं, सगळ्यांकडनं, आपल्या कामगारतर्फे सगळ्यांकडनं मी परत मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य निरोगी आणि भरभराटीचं आणि समृद्धदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मी कधी भाषण केलेलं नाही त्यामुळे आताही मला भाषण नाही करायचं आहे. एवढ्या वर्षा सर्व्हिसमध्ये माझ्याकडून माझे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करा. देश प्रेम माझ्यावर कायम ठेवा आणि तुमचे मी धन्यवाद म्हणतो. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. रंगांचा उघडुनिया. सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर. यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे या जन्मावर. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहारू